चित्रपट विश्वात मानाचा समजला जाणारा आणि बॉलिवूडची ब्लॅक लेडी म्हणून ओळख असणाऱ्या फिल्मफेअर ट्रॉफीसोबत आपलं नाव एकदा तरी जोडलं जावं अशी चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराची इच्छा असते। यात कोल्हापूरकरांचा विचार केला तर इथेही कोल्हापूरकर काही कमी नाहीत। यंदा कोल्हापूरने चौथ्यांदा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळवलंय। त्यामुळे आणखी एकदा कोल्हापूरच्या शिरपेशात मानाचा तुरा रोवला गेलाय। कोल्हापूरच्या युवा पिढीतील चित्रकार आणि दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांनी बनवलेली शॉर्ट फिल्म मधुबालाला फिल्मफेअर अवॉर्डसाठी निवडलं गेलंय। विशेष म्हणजे स्वप्नीलने या फिल्मसाठी कोल्हापूरच्या कलाकार तंत्रज्ञांना सोबत घेऊन 16 मिनिटांची शॉर्ट फिल्म साकारली आहे। या शॉर्ट फिल्मचं सगळीकडेच कौतुक होत आहे। कोल्हापूरच्या मातीतली ही फिल्म फिल्मफेअरसाठी निवडली गेल्यानं कोल्हापूरकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे। आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी स्वप्नीलशी खास बातचीत केली आहे। पहिला तर तुझी मधुबाला ही फिल्म शॉर्ट फिल्म आहे, ती फिल्मफेअरसाठी निवड झालेली आहे, त्याची काय सांगशील? खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण प्रत्येक फिल्म मेकरला, शॉर्ट फिल्म मेकरला वाटत असतं की अशा मोठमोठ्या देशातल्या फिल्म फेस्टिवल मध्ये आपली फिल्म गेली पाहिजे आणि ते देश पातळीवरती होतं। वेगवेगळ्या भाषांमधल्या फिल्म येतात, त्यामध्ये टॉप 10 मध्ये माझी फिल्म निवडली जाते। तर मी एक स्वप्न बघून चाललो होतो, ते स्वप्न सत्यात येते असं वाटतं, त्यामुळे आनंद वाटतोय नक्कीच। पहिला तर म्हणजे मधुबाला बद्दल असं बरंच काही काही ऐकत आहे, किंवा मुळात ही जी स्टोरी आहे ही कशाशी बेस्ड आहे नेमकी? ऍक्च्युली स्त्रियांच्या वरती ही फिल्म आहे। बरोबर। बेसिकली तुम्हाला फिल्मफेअर वरती, ती वेबसाईट वरती आता फिल्म रिलीज झालेली आहे, त्यामुळे तिथं पाहता येईलच। नेमकी गोष्ट मी क्लिअर नाही सांगणार, पण मला बऱ्याच ऑब्झर्वेशन माझे जे काय आहेत पेंटिंग मध्ये, बऱ्याच वेळा मी जे स्त्रियांची पेंटिंग काढत असतोय त्यांच्याकडे बघण्याचा एक समाजाचा दृष्टिकोन आहे। तर तो दृष्टिकोन मला असं वाटतं की ह्या फिल्म मधनं मला सांगायचा होता। आणि ह्याची मला सुरुवात सुचली होती गोष्ट अशी की मंटोनच्या काही ओळींवरती ही गोष्ट आधारित आहे। म्हणजे ऍज इट इज आधारित नाही, मी प्रेरित झालो तिथून। आणि त्याचं लिखाण माझे मित्र ऋषिकांत राऊत, जे हास्य जत्राचे रायटर आहेत, तर त्यांनी ती फिल्म डेव्हलप केली बरीच संवाद आणि इतर गोष्टींनी। तर ती फायनली त्यांनी कागदावरती आणलेली ती व्हिज्युअल मी पडद्यावरती आणण्याचा मी प्रयत्न केला। ही फिल्म आहे 16 मिनिटांची, 16.5 अशी, म्हणजे 16 मिनिटाची फिल्म आहे। आणि ही सगळी कोल्हापूरमध्ये शूट झाली। 1 वर्षापूर्वी ही फिल्म शूट झाली होती। कोल्हापुरातलीच टीम आहे, बरेच काही बाहेरचे पण आहे। तर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराच्या आपल्या एरियामध्ये हे शूटिंग झालेलं आहे आणि त्याचे टेक्निशियन जे आहेत ते कोल्हापुरातले आहेत। त्यातले कोल्हापुरातल्या मातीतली ही फिल्म आहे असं तुम्ही म्हटलं, कोल्हापुरातले कोणकोणते असे स्थानिक कलाकार आहेत? कोल्हापूरमधले टेक्निशियन बरेच आहेत, ऍक्टर आहेत। ह्यामध्ये 2च ऍक्टर आहेत मोस्टली फिल्म मध्ये कलाकार। तर त्यामध्ये विकास पाटील, जे विकास दादा आहेत, त्यांनी रोल केलेला आहे। आणि दुसरी अभिनेत्री आहे ती पुण्याची आहे, तर ती एक आहे। आणि इतर महेश जाधव, जे मेकअप मन आहेत, ते कोल्हापूरचे आहेत। त्यानंतर संगीतकार शशांक पवार कोल्हापूरचे आहेत, एडिटर कोल्हापूरचा आहे शेखर गुरव। तर असे बरेच मंडळी कोल्हापुरातून होते आणि ही फिल्म मोस्टली सगळी कोल्हापूरमध्ये शूट झाली, ज्यामध्ये महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये हे शूट झालेलं आहे। तर हे कोल्हापूरच्या मातीतलं प्रॉपरली घडलेलं प्रोजेक्ट आहे असं म्हणता येईल। आणि ते आता फिल्मफेअर पर्यंत पोहोचतंय, तर भारी वाटते नक्कीच। अगदीच गोष्ट आहे। पण महत्वाचंच म्हणजे आता जसं की तुम्ही म्हटलात की मंटोनच्या ओळीपासून आपण प्रेरित झाला, मग काय नेमकं म्हणजे तेच नेमकं काय सुचलं? ऍक्च्युली सुरुवात अशी होती या फिल्मची की मला फिल्म करायची होती शॉर्ट फिल्म। आणि बऱ्याच वेळा आपण ज्या स्टेपवरती आहोत, म्हणजे मी करिअरच्या सुरुवातीपासून स्ट्रगल करत आलोय किंवा काम करत आलोय, तर आपल्या नवोदित कलाकारांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो आर्थिकदृष्ट्या आणि पैसे, फंडिंग उभा करणं किंवा प्रोड्युसर उभा करणं। आणि मी त्या प्रयत्नातून हा विचार केला की चला आपल्याला एक फिल्म करायची, पण बजेट नाही, तर 0 बजेट फिल्म करता येईल। मग त्याचे लिमिटेशन काय असतील, त्याचे कॅरेक्टर काय असतील, किंवा एका खोलीत कशी फिल्म होईल, किंवा एका कमीत कमी लोकेशन मध्ये कशी होईल, ह्या विचारातून फिल्म करूया अशी सुरुवात झाली होती। मग गोष्ट काय, तर बऱ्याच मी गोष्टी ऑलरेडी लिहिलेल्या आहेत, बरेच कथा माझ्याकडे तयार आहेत, पण त्याचे लोकेशन जास्त आहेत, कलाकार जास्त आहेत, त्यामुळं परत बजेटचा प्रश्न यायचा। आणि मग त्या वाचनात, त्या दरम्यान प्रोसेसमध्ये मंटोनच्या काही ओळी वाचनात आल्या आणि स्त्रीकडे बघण्याचा जो समाजातला दृष्टिकोन आहे त्यावरती आधारित मंटोनच्या बऱ्याच कविता आणि त्यांचे थॉट्स आहेत, वेश्यांवरती आहेत। तर त्या व्ह्यूनच मी ते थॉट मला वाचनात आल्यानंतर त्यावरती मी फिल्म
करायची असं ठरवली आणि माझे रायटर देशिकांत राऊतने ती डेव्हलप केलेली गोष्ट, संवाद आणि स्क्रीन प्ले सगळ्या गोष्टी. तर त्यानंतर आम्ही ती फिल्म करूया असं झालं. तर तो थॉट तुम्हाला नेमका त्या फिल्म मध्ये बघितल्यानंतर कळेल. त्यासाठी कोल्हापूरकरांना नेमकं काय आवाहन करशील असं वाटतं? हा, आव्हान एक तर कोल्हापूरकरांचे पहिल्यांदा मी आभार मानेन, कारण ह्या मातीने मला खूप दिले आणि त्याची सुरुवात कलामहर्षी बाबुराव पेंटरांच्या स्टुडिओत मला सुरुवातीला चित्रकलेचे धडे घेता आले. इथून ती सुरुवात झाली कलेची. चित्रकार संजय शेलारांच्या हाताखाली मी मार्गदर्शन करत होतो आणि तसंच मी आता काम करत आलो. त्यामुळे कोल्हापूरचे पहिल्यांदा आभार. पण आता परत मला तुमच्या आशीर्वादाची, सपोर्टची गरज आहे. ती म्हणजे फिल्म फेअरला फिल्म सिलेक्ट झाल्या, टॉप 10 मध्ये फिल्म आहे, पण फिल्म फेअरची ट्रॉफी ब्लॅक लेडी ही मिळवायची असेल किंवा तो अवॉर्ड मिळायचा असेल तर वोटिंगची गरज आहे. आणि मी कोल्हापूर वासियांना एक विनंती करेन की ही मधुबाला फिल्मफेअरच्या वेबसाईट वरती आहे. त्याचबरोबर ह्या व्हिडिओ बरोबर तुम्हाला ती डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही द्यालच लिंक. तर त्या लिंक वरती जाऊन तुम्ही फिल्म पहा, तुम्हाला आवडली तर नक्की वोट करा आणि तुमच्या वोटनच तुमचाही खारीचा वाटा तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये उचलाल. आणि माझी फक्त ट्रॉफी म्हणण्यापेक्षा किंवा मला मिळण्यापेक्षा, मधुबालाला मिळण्यापेक्षा आपल्या कोल्हापूर वासियांकडून सगळ्यांकडून त्या कष्टाचं फळ ती ट्रॉफी असेल असं मला वाटतं आणि ती मिळवण्यासाठी तुमच्या वोटची गरज आहे. तर नक्कीच दर्शको, आपण पाहिलं की कोल्हापूरच्या मातीतली ही जी मधुबाला शॉर्ट फिल्म आहे, ही नक्कीच आपण कोल्हापूरकरांनी जर मनावर घेतलं तर नक्कीच आपल्याला हे फिल्मफेअर मिळू शकतं. आपल्या स्वप्नीलच्या आवाहनाला नक्कीच साथ द्यावी कोल्हापूरकरांनी. लोकल 18 साठी मी निरंजन, कोल्हापूर.